आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। सोलापूर महानगरपालिका निवडणुका 2025च्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र अग्निशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 11 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार संताजी रोकडे व पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की DRM रेल्वे ऑफिसच्या बाजूस असलेल्या रेल्वे कॉलनीच्या वॉल कंपाऊंड लगत मोकळ्या जागेत 3 इसम त्यांच्याकडील काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकलवर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहेत। प्राप्त बातमीबाबत अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक प्राप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी गेले असता त्यांना तिथे एका काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकलवर 3 इसम संशयास्पद स्थितीत थांबलेले आढळून आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद इसमांना शिताफीने जागीच ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या नमूद 3 इसमांना त्यांचे नाव, पत्ता व इतर माहिती विचारली असता त्यांची नावे मोहम्मद रफिक लालसाब जादगर उर्फ मनगोळी, वय 26, व्यवसाय मजुरी, राहणार जादगर वस्ती, हुलगमा मंदिराजवळ, सिंदगी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक। मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाचे नाव राजा नूरजान साब सौदागर, वय 26, व्यवसाय बेकार, राहणार एकनंदी कॉलेज जवळ भारतनगर, आलमेल, सिंदगी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक। मोटरसायकलजवळ उभा असलेला तिसरा इसम प्रदीप सूर्यकांत काळभोर, वय 35, व्यवसाय मेकॅनिक, राहणार लोणी स्टेशनजवळ, तुळजाभवानी मंदिरापुढे, इंदिरानगर, लोणी काळभोर, पुणे असे सांगितले। त्यानंतर पंचांसमक्ष नमूद इसमांची अंगझडती घेतली असता इसम नामे राजा नूरजान साब सौदागर याच्या कमरेस डाव्या बाजूच्या बँडमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल, खिशात 5 काडतुसे मिळून आली। इसम नामे प्रदीप सूर्यकांत काळभोर याच्या कमरेस डाव्या बाजूच्या बँडमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व 3 काडतुसे मिळून आली। त्या अनुषंगाने मिळून आलेल्या अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे आणि सदरचे दोन्ही पिस्टल आणि 8 काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले। नमूद इस्मांविरोधात सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम 325 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने करून 3 इसमांच्या ताब्यातून 2 देशी बनावटी पिस्टल, 8 काडतुसे आणि होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण 2,16,000चा मुद्देमाल जप्त केला। ही कामगिरी राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळू काळे यांनी पार पाडली। कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम होऊ देणार नाही त्या दृष्टीने शहर पोलिसांच्या सर्व अधिकारी अंमलदार कामात लागलेला आहे। त्यात आपलं गुन्हे शाखेतील हवालदार श्री संताजी रोकडे आणि कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आपलं जे विभागीय रेल प्रबंधक कार्यालयाजवळ 3 इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून ते तिथं फिरत आहे असं माहिती मिळालं होतं। त्यानुसार DC क्राईम, AC क्राईम आणि PI क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक चमू तयार करून त्यांना पाठवलं होतं। त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर 3 इसम संशयास्पद स्थितीने थांबलेला दिसून आला आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफिक लालसाब जादगर उर्फ मनगोळी, वय 26, राहणार सिंदगी, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक। दूसरा राजा
नूरजान साहब सौदागर वय 26 हे पण राहणार तालुका सिंदगी जिल्हा बिजापूर कर्नाटक राज्य. आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळभोर वय 35 राहणार लोणी काळभोर पुणे जिल्हा. अशा 3 मिळून आला. त्यांच्या पंचासमक्ष अंगझडती करून राजा सौदागर यांच्या कमरेच्या डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल, देशी पिस्टल कट्टा म्हणतात, आणि 5 जिवंत काडतूस रिकवर केलेले आहेत. आणि जे प्रदीप काळभोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेला आहे. अशा कालच्या ह्या गोपनीय माहितीवर काम करून 2 पिस्टल आणि 8 जिवंत काडतूस याच्या मुली जप्त केलेला आहे. त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि त्यांच्याकडून एकूण हे 2 पिस्टल, 8 काडतूस आणि युनिकॉर्न मोटरसायकल अशा एकूण 2,16,000च्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. हे काम क्राईम DCP श्रीमती अश्विनी पाटील, ACP श्री राजन माने, PI श्री अरविंद माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली PI श्री दत्ता काळे आणि त्यांच्या टीमच्या हवालदार श्री संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड आणि प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, सतीश काटे, बाळू काळे यांनी केलेले आहेत. हे पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. हे जे